नमस्कार, आनंदाची बातमी आहे। अखेर प्रतीक्षा संपली आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता खात्यावरती येणार असल्याची तारीख ही समोर आली आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे मित्रांनो, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण पाहणार आहोत की नेमकी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता खात्यावरती किती तारखेला आणि किती वाजता येणार आहे याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। सोबतच शासनाच्या वतीने नेमकी काय निर्णय घेण्यात आला आहे ती देखील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। सोबतच आपण चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनल आता सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशाच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील। नोव्हेंबरचा पहिला आठवडा उलटला तरी देखील पैसे खात्यावरती न आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती। पण मित्रांनो, नाराजी शासनाच्या लक्षात येताच केंद्र शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत, ज्या की आधीच करणे गरजेचे होते। परंतु असो, योजनेचा 21 हप्ता महाराष्ट्र वगळता पंजाब, हिमाचल प्रदेश आणि त्या पाठोपाठ उत्तराखंड या ठिकाणी 26 सप्टेंबर 2025 रोजी केंद्र शासनाच्या वतीने हप्ता वितरित करण्यात आला। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील हप्ता येईल अशी शक्यता ही वर्तवण्यात येत होती, पण तसं काही झालं नाही। दिवाळी उलटली, 22 संपली, नोव्हेंबर उजाडला, नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपला तरी देखील पैसे खात्यावरती न आल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी ही पसरली होती। यावरती शासनाने एक कारण देत सांगितलं की पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आम्ही त्या राज्यांसाठी वितरित केला आहे ज्या राज्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। असे राज्य म्हणजे पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी आम्ही मदत ही जाहीर केली आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं तर पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची खरी गरज तर महाराष्ट्रासाठी होती, कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जो पावसाने कहर केला आहे, शेतकऱ्यांचे जे अतोनात नुकसान झाले ते या राज्यांच्या तुलनेमध्ये खूपच मोठे आहे। तरी देखील महाराष्ट्राला मदत ही मिळाली नव्हती। महाराष्ट्रातील शेतकरी नाराज झाला होता। ही बाब शासनाच्या लक्षात येताच लेट का होईना पण महाराष्ट्रासाठी 31,000 कोटी रुपयांचा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता मंजूर करण्यात आला आणि त्या पाठोपाठ पीएम किसान योजनेचा 21 हप्ताही देखील खात्यावरती येणार असल्याच्या बातम्या आपल्याला बघायला मिळाल्या। परंतु दिवाळीपूर्वीच ते पैसे येणार होते, परंतु अद्याप तिथे का आले नाही, तर त्यामागचं कारण म्हणजे पीएम किसान योजनेमध्ये शासनाने एक मोठा निर्णय घेतला आणि एक बदल केला। तो म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता आता एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती घेऊ शकतो। एकापेक्षा जास्त व्यक्ती जर कुटुंबातील लाभ घेत असेल तर त्यांना या योजनेतून अपात्र केले गेल्याची माहिती शासनाने आपल्याला दिली आहे। एका झटक्यामध्ये शासनाने 31 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र केले गेल्याची माहिती शासनाने आपल्याला दिली आहे। सोबतच ही पडताळणी अजूनही देखील पूर्ण झाली नसून पडताळणी सुरूच आहे। अशा असल्या कारणामुळे महाराष्ट्राला जो हप्ता दिवाळीपूर्वीच मिळणार होता तो लांबणीवरती गेला होता। सोबतच शासनाने असंही देखील सांगितलं आहे की अद्याप जर ई-केवायसी कोणी जर पूर्ण केलेली नसेल तर त्यालाही देखील या योजनेतून वगळण्यात हे आलेले आहे। त्या कारणामुळे ई-केवायसी जर तुम्ही पूर्ण केली नसेल तर पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याचा चान्स आहे। त्याकरिता ई-केवायसी करून घ्या आणि पुन्हा एकदा या योजनेमध्ये पात्र व्हा। आणि आपण जर आता बघितलं की दिवाळी झाली, 22 झाली, नोव्हेंबरचा महिना सुरू झाला, नोव्हेंबरचा आठवडा उलटला, आता तरी पैसे खात्यावर येणे अपेक्षित होते, परंतु ते पैसे आले नाही। तर मित्रांनो बघा, बिहारमध्ये निवडणुका आता ह्या सुरू होणार आहे, त्यामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता थोडा लांबणीवरती गेला आहे। म्हणजेच निवडणुका झाल्याच्या नंतर 14 नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाच्या वतीने राज्य शासनाकडे पात्र लाभार्थ्यांची यादी ही पाठवण्यात येणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे येणार आहे। 14 तारखेला यादी पाठवल्याच्या नंतर 3 दिवसांनी किंवा जास्तीत जास्त 9 दिवसांनी पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणार आहे। म्हणजे 17 किंवा 18 किंवा जास्तीत जास्त 25 नोव्हेंबरपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणार असल्याची माहिती समोर येत आहे। धन्यवाद।